तर नमस्कार मित्रांनो, आता रात्रीचे 10:30 वाजले आहेत आणि आम्ही बाहेर फिरायला निघालो. तर फिरायला निघालो तर आता तुम्हाला डायरेक्ट इथूनशी साधारणतः 1 किलोमीटर लांब वडाला लेक आहे. तर तिथे चाललो आम्ही आणि माझ्यासोबत हा छोटू आहे, दीपक जवारचा आहे. तर त्याला मी घेऊन नाही येत होतो, पण तो सांगत होता का चल तुझ्या बॉडीगार्ड म्हणून येतो. तर ठीक आहे, बरं चल. तर आता चाललो आणि माझ्या जुन्या कॉलेजच्या तिथे मी पोचलो आता आहे. तुम्हाला माझं जुनं कॉलेज दाखवतो. तर मित्रांनो, हे माझं जुनं कॉलेज आहे, चांगुकाना ठाकूर कॉलेज, नवी पनवेल, नवी मुंबई. हे बघा, खूप छान आहे. तर याच कॉलेजमध्ये मी ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं होतं. तुम्हाला जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये मला सांगा, तुम्हाला प्रोसेस वगैरे सांगतो पूर्ण. आणि मुली जर बघत असतील तर मुलींसाठी हॉस्टेल या ठिकाणी आहे. तुम्हाला दाखवतात हॉस्टेल पण आदिवासी गर्ल्स हॉस्टेल आहे आणि तिकडे बॉईज हॉस्टेल पण आहे. आणि हे आपलं कॉलेज आहे. तर मित्रांनो, हे चांगुकाना ठाकूर कॉलेज आहे, त्या कॉलेजच्या समोरच मुलींचं हॉस्टेल आहे. आता हॉस्टेल दाखवतो तुम्हाला. तर ही इमारत दिसते, हे मुलींचं हॉस्टेल आहे, पाहू शकता. तर रस्ता क्रॉस करून तिकडनं जायला लागेल. चल तिकडचे चल 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 फटाफट. पण रस्ता होता ना, पण नको जाऊ. तर मित्रांनो, हे मुलींचं हॉस्टेल आणि हे आमचं मैदान आहे क्रिकेट खेळण्याचं. या ठिकाणी आम्ही रोज क्रिकेट खेळतो संध्याकाळी. हे बघा, कार्पेट वगैरे टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे धूल होऊ नये म्हणून आम्ही क्रिकेट खेळतो. आणि आता तुम्हाला लगेचच घेऊन जातो वडाला लेक, वडाला तलाव. तर मित्रांनो, वडाला तलाव खूप मोठा आहे. मला वाटतं महानगरपालिकेने किंवा सरकारने आपण म्हणू जवळजवळ 1.5 कोटी किंवा 1 कोटी रुपये खर्च करून तयार केलेले आहे. तर तुम्हाला तो कसा आहे तो आता दाखवतो. तर मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जी पुस्तकं वाचता स्कूलची, स्टेट बोर्डची, त्या स्टेट बोर्डची पुस्तकं ज्या ठिकाणी बनवतात ते हे ठिकाण आहे बालभारती म्हणून. तुम्हाला दाखवतो आता बालभारतीचा बोर्ड. हे बघा, ही कंपनीसारखी आहे. या ठिकाणी पूर्ण पुस्तकं आपली स्टेट बोर्डची बनवली जातात. पूर्ण मोठी इमारत आहे, पण आता दाखवता येणार नाही. ब्रिज खालून जात होतो, पण ब्रिज खालून जायचं कॅन्सल केलं कारण की गाड्या वगैरे खूप येतात. आता वरून चाललो, ट्रेन वगैरे थांबलेली. हे बघा, रस्ता दाखव ना दीपक. फार बेकार स्मेल येतो रे इकडं, खूप घाण आहे. तरी जायचाच, तर की ब्रिज खालून. मित्रांनो, हे पनवेलचे ब्रिज आहे. इथं संध्याकाळी यायचं नाही खालून, नाहीतर लुटारू वगैरे असतात. पण एवढं काय नाही, आता नाही, पहिले राहायचं, आता नाही. जेव्हा मी कॉलेजला जातो तर या ठिकाणाहून चालत जातो, म्हणजे आता नाही, पूर्वी 2-3 वर्षापूर्वी. पण शहरामध्ये चालत असताना गवताकडे लक्ष द्यायचे. हे बघा, ट्रेन चालली, कारण की शहरामध्ये खूप मोठमोठे साप वगैरे असतात आणि चालताना थोडेसे पाय वगैरे असं झटकत चालायचं संध्याकाळी. तरी पण एकदम सावकाश बघत जावे. ब्रिज खालूनच जायला पाहतं, कारण की इथून खूप सारं लांबचा का झालं. तर मित्रांनो, आता आपण रेल्वे ट्रॅकवरून चालत आहोत. रेल्वेच्या पटरी चालू आहे. हे बघा, तिकडे रेल्वे स्टेशन आहे पनवेल, आणि इथून आपण चालत जात आहोत. आपल्याला क्रॉस करायचं आहे हे पटरी पूर्ण. तो गाइस, अभी हम पटरी क्रॉस कर रहे हैं अभी, आणि ट्रेन पण तिकडे येत आहे. हे इकडे दाखवा. तर दारुडे वगैरे असतात ना, ते बॉटल्स वगैरे तोडून टाकतात तिकडे. इकडे तर मित्रांनो, मागे पनवेल स्टेशन आहे आणि पुढे खांदेश्वर CSMT, म्हणजेच आपले
चर्चगेटला समांतर जे स्टेशन आहे तिकडं आहे. तर जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी. तर मित्रांनो, पटरी आपण क्रॉस केलेली आहे आणि आता इथं परत मध्येच ट्रक आहे, दाखवतो बघा. तर आपल्याला ट्रक फसलेला आहे वाटतं, रिटर्न घ्यायचं आहे पण त्यांना घेता चालू नाही बहुतेक. पूर्ण रस्त्यातून बाजूने साईडून जात आहेत गाड्या वगैरे, बाईक वगैरे. आपण पाहू. तर हे बघा मित्रांनो, गाडी एकदम फसलेली सारखी आहे पण त्याला टर्न घ्यायचा आहे. ते मित्रांनो, हे कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे गटारीचं आणि थोडी पण सेफ्टी नाही. आणि या ब्रिजच्या तिकडनं आपला वडाला तलाव आहे, वडाला लेक आहे. तर आपल्याला क्रॉस करावं लागेल आणि हा रस्ता इकडनं इकडे पुढे जातो माहीत नाही, पुण्याला जात असेल. आणि इकडे हा ठाणा आणि ठाण्यावरून आपल्याकडे पण जातो. तर आपण आता क्रॉस करू. एकदम वेगाने गाड्या येत आहेत, हे पहा. क्रॉस करू आपण. बापरे, तर आपण क्रॉस केला. आता इकडनं रिस्की आहे थोडासा. ही गेली काय, चल हा काय, ही बाईक गेली होत्या. पूर्ण गाड्या एकदम वेगाने प्रचंड येतात, जर धावत धावत धावत. तर मित्रांनो, या वडाला तलाव आलेला आहे. आता थोडासा आपला 2 मिनिटामध्ये 50 मीटरवरती लांब आहे. जाऊ. तर मित्रांनो, वडाला तलावलाच इथं आपण पोहोचलो आणि इथं रोज डेली खूप गर्दी असते. आता तुम्हाला पूर्ण दाखवतो. मित्रांनो, हा वडाला लेक आहे. जरा पाणी वगैरे इथून दिसत नाही. इथं लहान मुलांना खेळण्यासाठी प्लेग्राऊंड आहे, तर ते पण तुम्हाला दाखवतो पूर्ण. गाडी पार्किंगसाठीची जागा आहे. पुढे आता उलटा दिसत रे. तर मित्रांनो, हा वडाला तलाव आहे. हे पूर्ण राऊंड मारून आणि इकडं. तर तुम्ही पण कधी यायचं असतं. मित्रांनो, तुम्हाला इथे यायचं असेल ना तर येऊ शकता. पनवेल स्टेशनपासून अगदी जवळ आहे. पनवेल स्टेशनपासून साधारणतः 500-600 मीटर असेल लांब. हे बघा. तर मित्रांनो, हा होता वडाला तलाव, वडाला लेक. खूप छान आहे. जवळजवळ पूर्ण वडाला लेक हा 1200 मीटरचा लांब आहे. तर राऊंड मारायला खूप टाईम लागतो. तर आता आम्ही राऊंड मारत नाही आणि चाललो लगेच. तर हा बघा, आवाज येतो का नाही काय माहीत. इकडे बाय. तो गाईज आता मी चाललो. पूर्ण राऊंड मारता येणार नाही, तर ते खूप लांब आहे. 1200 मीटर लांब असेल जवळजवळ.
नहीं रे मासे दिसत नाही ले तालाब। तो गाइस अभी हम जा रहे जायचं तिकडं ना, चल इकडून से जाऊ आता। तर मित्रांनो पूर्ण राऊंड मारता आला नसता कारण की खूप ते लॉंग आहे आणि पब्लिक पण आहे, त्याच्यामुळे आता आम्ही निघून चाललो रिटर्न दुसऱ्या रस्त्याने। आलो दुसऱ्या रस्ता आणि चाललो दुसऱ्या रस्त्याने। एक नंबर कार। तर रात्र होते म्हणून वडाला लेक एवढा काय दिसत नाही खास, लाइटिंग वगैरे होती पण एवढी चांगली लावलेली नाही पहिल्यासारखी। पहिले खूप छान दिसायची, पण याचा अगोदरचा पण मी व्हिडिओ बनवला होता जवळजवळ 30 मिनिटाचा, पण हा पुन्हा एक बनवण्याचा प्रयत्न केला। असं सहज फिरत फिरत आलो होतो म्हणून। आणि आता ओरियन मॉलला जायचा प्लॅनिंग करत आहे, पण बघू आता जमला तर, कारण की थोडासा तो लांब आहे, रेल्वे स्टेशनकडे आहे आणि रेल्वे स्टेशनच्या आम्ही बाजूकडून जातो। तर आता बघू, झाडं बिडं लावली। तर परत जे आपण ब्रिज क्रॉस केलं होतं ते आलेलं आहे। मला खास म्हणजे वडाला लेकला येऊन लाईव्ह यायचं होतं, पण लाईव्ह येता आलं नाही। तर जायचं का ओरियन मॉलमध्ये, काय कुठं काय करू? तर ओरियन मॉलमध्ये वगैरे जात नाही, आता पुन्हा चाललो आपल्या तिकडं घरी। तर पाहत राहा अजून। तर मित्रांनो हेच ते ब्रिज आहे, या ब्रिज खाली रात्री कधी कधी म्हणजे मोबाईल वगैरे चोरले जातात। पहिले लाईट नव्हती, तर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला। हे बघा, तर मागच्या वेळेस आम्ही इथून आलोच नाही, 3-4 वर्षापूर्वी याच्या खाली इथे लाईट लावलेली नाही आणि खूप जणांचे मोबाईल वगैरे चोरले जायचे हातामध्ये, कारण की बहुतेक जण मोबाईल हातामध्येच घेऊन चालायचा, चॅटिंग वगैरे करायचा त्याच्यामुळं। आणि बाईकवर चोर यायचा आणि डायरेक्ट हातातून पकडून घेऊन चालायचा। असे बरेच मित्रांचे मोबाईल चोरलेले आहेत, जवळजवळ 3-4 मित्र माझे चांगले। हे आपले भारतातले रस्ते, थोडा पण धूळ उडत नाही, एकदम काय म्हणू आपले एकदम क्लीन, जगामध्ये एक नंबर। आणि हा आंबा, हे आंब्यावरती आम्ही रात्री 1:30-2 वाजता येतो आंबे चोरायला। आणि हे मुलींचं हॉस्टेल आहे समोरचं, हे बघा। तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त वडाला तलाव दाखवायचा होता। थोडक्यात आम्ही फिरायला निघणार होतो म्हणून वडाला तलावाची बरं शूटिंग काढावी, व्हिडिओ बनवावा म्हणून मनात विचार आला आणि तुमच्यासाठी थोडक्यात वडाला तलाव दाखवण्याचा प्रयत्न केला। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू। धन्यवाद।